हाय फ्रेंड्स, तर हे बघा आत्ता सकाळ आहे आणि मी चालली आहे मंथनसाठी. त्याच्या स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यात त्याला व्हॉल्कॅनिक एरप्शन करून दाखवायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी त्याला खूप सारे रिक्वायरमेंट्स आहे की म्हणजे त्याने म्हणजे आधीच एवढे सगळं सामान घेऊन टाकलं. तर त्याला म्हटलेलं की आज, आणि म्हणून त्याने रात्री सांगितलं आणि आज त्याला पाहिजे हे सगळं. सकाळी तो गेला, त्याच्या मर्जीने मी सगळं घेऊन येतो. स्वतःचा टाईम बरबाद केला. वरून त्याने ना काय केलं माहिती आहे, 2-3 सामान घेऊन नाही आला. आता 2-3 सामानासाठी मला एवढं लांब जायचंच आहे. ते पण सामान आणलंच असतं ना, तरी पण त्याने ऐकलं नाही. आता मी चालली ते सगळं सामान आणायला. तर आता चला जाऊया. हे 2 मी मंथनसाठी घेतलं आहे. आत्ता त्याने माहिती आहे कुठलं घेतलेलं, पाणीपुरीवालं जे असतं ना ते कप 2 घेतलेले. त्याच्या जागी आता मी हे दुसरे घेतले. तर हे त्याला लागेल आणि त्याने काहीतरी दुसरंच घेतलं. तर चला आता जाऊया. मंथन सकाळी काय सामान आणलेलं आणि त्याच्यामुळे मला कुठे परत जावं लागलं खूप लांब, आणि मग परत बाकीचं सामान आणायला. विनेगरचा आणलेला, बिग ग्लास पण आणलेला. तुने A4 शीट आणि हे आणलं. पण आणलं ना, काहीतरी आणावंच लागलं. तरी तुझे अर्धा तास बर्बाद केले वाचण्याचे. आज तुझा पेपर आहे, तरी पण तू गेलास. मी तुला म्हटले ना मी जाणार करून, तरी पण तू गेलास. चांगले मार्क आले ना, तुला झुटवून ठेवणार. चांगले मार्क. आता फक्त PA2 मध्ये तुला चांगले मार्क आले, तर तुम्हाला एवढं सांगतोय. इंग्लिश मध्ये पण चांगले. ओके, चालेल. आणि हे काय हार्ड असणार, काय डिफिकल्ट. हो, काढलं मी. देते. बघ काय येत क्वेश्चन आन्सर मध्ये गेलाय. हाड मग काय पण लोड आहे बघ ना. तुला काय वाटतं फक्त आज पहिल्यांदा पॅसेज ते पण 8 लाईनचे. हे आन्सर ते पण 2च आहे. आणि हे 8 वर्ड, हे फक्त ग्रामर. हे तर खूप इझी आहे. आणि आम्ही तर क्वेश्चन आन्सर बाय हार्ड करत ना. मला वाटलं क्वेश्चन आन्सर हार्ड असणार, पण नाही. हे तर हा हार्ड होता, म्हणजे हे सेल्फ नव्हता म्हणून हे घेतला. हा पण खूप इझी, म्हणजे हे सेल्फचा आहे. आणि फ्रंट इथं लिहिता मी जीव मिनिंग्स वाचलेले त्याच्यामुळे. मी नमस्कार मंडळी. तर दुपारचे 12 वाजलेत आणि मध्ये मंथनसाठी हे डोश्याची प्रिपरेशन चालू आहे. आज मंथनला आहे ना बटर पण लावलेलं आहे. आज कुठला आहे मंथन पेपर? मॅथ्स. व्यवस्थित लिहा मॅथ्सचा पेपर. हा, जर सॉक्स घालचं.
भेटले. का? एक्सप्लेन करतो. तुला 8 मार्क भेटले करून? नाही, हे आहे ना. थांब, हे माझा रॉंग झाला. आधी 1000 लिहायचं तर मी 10 लिहिला आणि मीने 10 लिहिला. करेक्ट. हे पण करेक्ट, हे पण करेक्ट. 3 मार्क भेटले. हे पण करेक्ट, हे पण करेक्ट, हे पण करेक्ट. 6 मार्क भेटले. हे पण करेक्ट, हे दोन्ही करेक्ट. 8 मार्क भेटले. हे पण हे सगळं पण करेक्ट. 16 मार्क भेटले. हे पण करेक्ट. 19 भेटले. 19 आउट ऑफ 20. तो कालचा पेपर काय केलास? एवढाच पेपर, क्वेश्चन पेपर एवढाच? लोडा इरिटेटिंग. पूर्ण पेज दिला असता, हे ब्लँक ठेवला असता. मला वाटलं फोल्ड केलंय मंथनने. तो कालचा पेपर कुठे आहे? काय कालचा पेपर, कालचा इंग्लिशचा पेपर कुठे आहे? फोल्डर मध्ये ठेवतो पेपर. ते माहित नसतं. म्हणजे त्यात ओपन हाऊसला तर हेल्प होऊ शकला असता, पण किती